नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूजच्या या महापोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आजच्या या महापोलमध्ये नम्रता आपण जाणून घेणार आहोत. काल आपण पोल तर दाखवलेला आहे सगळ्या लोकांना, मात्र याचे आणखी अर्थ काय आहेत, अन्वय अर्थ काय आहेत, आकडा दिसलेला आहे पण आकड्याच्या मागची स्टोरी काय आहे ती आम्ही दाखवणार आहोत. अगदीच. आणि महाराष्ट्राच्या एक्झिट पोल मधले ट्रेंड्स काय आहेत ते आपण बघतोय. कोणकोणत्या मुद्द्यांनी कुठलं गणित घडलंय, कुठलं बिघडलंय. पुढारी न्यूजच्या सर्वेक्षणामध्ये असे काही रंगतदार ट्रेंड्स समोर आलेले आहेत. मोदी फॅक्टर किती महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरला, महागाई, बेरोजगारी असे मुद्दे किती महत्त्वाचे होते, जातीय धार्मिक ध्रुवीकरणाचा कुणाला लाभ झाला, कुणाला त्याचा तोटा होणार, हे सगळे मुद्दे आहेत. हे सगळे ट्रेंड्स आहेत जे प्रसन्न आपल्याला आजच्या या चर्चेमध्ये समोर आणायचे. अर्थात अनेक मुद्दे यामध्ये बघायला मिळत होते. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये ही सगळी लढाई सुरू असताना की कधी मोदी विरुद्ध पवार, कधी मोदी विरुद्ध ठाकरे, कधी मराठा आरक्षणाचा मुद्दा, कधी हिंदुत्व, राम मंदिर, संविधान बचाव, मराठी भाषक आणि इतर भाषक, असे सगळे मुद्दे त्याच्यात चालले होते. मुस्लिमांची मतं यावेळी कोणाला जाणार, वंचितचा फॅक्टर राहणार नाही राहणार, एमआयएमचं काय होणार, आरक्षणाचा मुद्दा विसरून चालणार नाही आपल्याला. मराठा विरुद्ध ओबीसी असं जे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता तोही विसरून चालणार नाही आपल्याला. आणि आपल्या एक्झिट पोल मध्ये मला वाटतं मराठवाड्यात ते चित्र दिसून आलेलं आहे. चित्र ते दिसूनही आलेलं आहे आणि ती टोकाची तयार झालेली दरी आजही त्याचे दुर्दैवानं ते होऊ नये पण तसं बघायला मिळालं. आणि काय आहे महाराष्ट्राच्या एक्झिट पोल मधील ट्रेंड हे आपण बघणार आहोत. मत देताना मतदारांनी कुठल्या मुद्द्यांचा विचार केला पाहूया. देशाच्या विकासासाठी हा मुद्दा 26% लोकांनी म्हटलेला आहे. नरेंद्र मोदी यांना मत देणं 16% लोकांनी सांगितलंय. महागाईच्या मुद्द्यावरून मत दिलंय 17% लोकांनी. परिवर्तनासाठी 15% लोकांनी मत दिलेलं आहे. तर बेरोजगारी 8% आणि इंडिया आघाडीसाठी म्हणजे फक्त इंडिया आघाडी हा आम्हाला मत देण्याचा प्रेफरन्स होता असं म्हणणारे आहेत 5%. ही सुद्धा लहान आकडा नाहीये हा. नक्कीच. राहुल गांधी यांच्यासाठी मत दिलेले 3% लोकांनी. राष्ट्रवाद या मुद्द्यावरून मत दिलंय 2%. राम मंदिर 2%. गरिबी या मुद्द्यावरूनही 1% लोकांनी आपलं मत दिलेलं आहे. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत विनायक पासलक, पुढारी न्यूजचे चीफ टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजी ऑफिसर, त्याचप्रमाणे हुसेन दलवाई थोड्याच वेळात असेल काँग्रेसची भूमिका मांडायला. याशिवाय रोहित चंदावरकर वरिष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आणि अन्य मान्यवर सुद्धा असतील. विनायककडे पहिल्यांदा जाऊयात. विनायक, मत कोणाला मिळतंय आणि कोण निवडून येण्यामध्ये पुढे आहे हे आम्हाला काल दिसलेलं आहे. त्याच्या मागच्या स्टोरीज मात्र आता दिसू लागलेल्या आहेत. पहिला प्रश्न आपण घेतला होता, मतदान करतानाचा प्रेफरन्स नेमका काय होता, काय सांगा? खरं आहे, काल आपण ट्रेंड दाखवला पण हा ट्रेंड नक्की कशामुळे आलाय, याच्या पाठीमागचं व्हाय काय आहे ते आपण आज सांगायचा प्रयत्न करतोय. आपण सर्वेक्षणामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे विचारलं होतं की कोणता मुद्दा यावेळी तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. यातला सर्वाधिक हा भाग अधिक महत्त्वाचा आहे कारण मोस्ट प्रेफर्ड काय आहे, कोणता एक मुद्दा तुमचं मत ठरवतो असं आपण विचारलं होतं. आणि याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता ट्रेंड दाखवलेत तसं देशाचा विकास हा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये अजूनही वोट पुलर आहेत हे दिसतंय. नरेंद्र मोदींच्या 18 सभा महाराष्ट्रात झाल्या. उत्तर प्रदेशानंतरची दुसरी सर्वाधिक सभांची संख्या नरेंद्र मोदींची महाराष्ट्रामध्ये, ती का आहे हे सुद्धा यातून दिसतं. याच्याशिवाय जे मुद्दे विरोधात गेले ते मुद्दे आपण बघतोय. त्याच्यामध्ये महागाई सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे, बेरोजगारी आहे, त्याच्याविषयी कदाचित पुढे सविस्तर चर्चा होईल. जितके वोट पुलर नरेंद्र मोदी आहेत तितके राहुल गांधी नाही आहेत हे या पोलमधून पुन्हा एकदा दिसते. राहुल गांधींना 3% लोकांनी राहुल गांधी या व्यक्तीसाठी आम्ही मत दिलं असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या फारशा सभा महाराष्ट्रात झाल्या नाहीत, याचं कारण याच्यातून समोर येतं. अजून एक मुद्दा यातला खूप महत्त्वाचा आहे की परिवर्तनासाठी, हे परिवर्तनासाठीचा मुद्दा मी थोडासा एक्सप्लेन करतो. तो असा की हा परिवर्तन हे लोकल पातळीवरचं परिवर्तन आहे. म्हणजे ज्याला आपण उमेदवारांबद्दलची अँटी इन्कम्बन्सी म्हणतो ती इथं दिसते आणि ती तब्बल 15%च्या आसपास आहे. त्यामुळं कदाचित, आणि अर्थातच यातल्या बहुतांश ठिकाणी महायुतीच्या विरोधातला निकाल आहे कारण गेल्या वेळेला जवळपास 41 आणि 1 अपक्ष अशा 42 ठिकाणी महायुतीच होती. त्यामुळं खूप ठिकाणी जर का उमेदवार बदलले असते भाजपच्या बाबतीत, शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत, तर कदाचित निकाल काहीसा वेगळा लागला असता का, महायुतीला अधिक फायदा झाला असता का, असा पण ट्रेंड आपल्याला या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातून दिसतोय. अगदी. आपल्यासोबत आता चर्चेमध्ये डॉक्टर राजू वाघमारे सहभागी झालेले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. त्याचबरोबर आनंद दुबे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते. आणि त्याचबरोबर हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार. आपण सुरुवातीला हुसेन दलवाई यांच्याकडे जाऊया. दलवाईजी, आम्ही ज्यावेळेला हे प्रश्न विचारले मतदारांना की तुम्ही कशासाठी मत देताय,
16% लोकांनी सांगितलं नरेंद्र मोदींसाठी मत देतोय, 3% लोक म्हणतात आम्ही राहुल गांधींसाठी मत देतोय, 5% लोक म्हणतात आम्ही इंडिया आघाडीसाठी मत देतोय, राहुल गांधींचा करिश्मा आहे, इंडिया आघाडी सगळे बदल करेल वगैरे असे जे मुद्दे म्हणतो हे रिफ्लेक्ट होत नाहीयेत मतदारांच्या मतामध्ये. हे खरं आहे की मोदींचं एक विशिष्ट वर्ग समाजामध्ये आहे जो ज्याला सर्व काही मिळालेलं आहे आणि तो आता अतिशय सुखात राहतोय. त्याला त्यात हे जे 10% लोक किंवा 5% लोक जे आहेत त्यांना अधिक सुख होईल आणि ही सुख कोण देणार तर मोदी देणार असं त्यांना वाटतं. त्याचं कारण असं की मोदींचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमीचं जे चाललेलं आहे, काही लोकांच्या हातामध्ये सर्व काही द्यायचं आणि मग एक विशिष्ट वर्ग जो निर्माण झालेला आहे त्या वर्गापुरतं मोदींचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 16% आणि अमुक टक्के तुम्ही कुणाकडे गेलात आणि कुणाला विचारलं त्याच्यावर ते अवलंबून असतं. बरं. वाढलेली महागाई त्यांचा काही प्रश्न नाही आहे. शिक्षणाच्या संबंधामध्ये त्यांची पोरं ऑस्ट्रेलियात जातात, अमेरिकेत जातात, रशियात जातात, कुठेही जातात, ती शिकतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना हे इन्कम टॅक्सचा फार मोठा मुद्दा त्यांच्या पुढे नाही आहे. सगळं त्यांच्या पुढे त्यांना सगळी सुखसोयी ज्यांना मिळतात तो असा एक वर्ग या देशामध्ये आहे. महाराष्ट्रात तो मोठ्या प्रमाणात आहे. तो त्या मोदी 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 करतो हे खरं आहे, तितकंच खरं आहे. बाकी जो समाज आहे ज्याला साधे महागाईचा प्रचंड प्रश्न पडलेला आहे, ज्याच्या मुलांच्या शिक्षण नीट होत नाही, ज्यांना राहायला नीट घरं नाही, ज्यांना उद्योगधंदा करण्यासाठी नीट त्यांना कॅपिटल मिळत नाही, त्यांना जीएसटी प्रचंड प्रमाणामध्ये द्यावी लागते. हे सगळे जे आहेत ते कुणी इंडियाच्या नावाने बोललं असेल, कुणी राहुलजींच्या नावाने बोलणं म्हणजे इंडियाच्याच नावाने बोलणं हे लक्षात घ्या, आणि कुणी परिवर्तनाच्या नावाने बोललं असेल. म्हणजे तुम्हीच सांगताय त्याप्रमाणे बहुसंख्य लोक हे मोदींच्या विरोधात आहेत. बरं, मी तो मुद्दा आपण नंतर घेणार आहोत हुसेन दलवाईजी, कारण हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी नंतर विनायक पासलकांना विचारणारे जे या सगळा सर्वे ऍडमिनिस्ट्रेट करत होते की याच्यातले जे निगेटिव्ह मुद्दे आहेत त्यांची बेरीज केली तर याचा अर्थ ते विरोधकांना मिळालेली मतांमधलं कन्व्हर्जन ठरतं का तरी सुद्धा लोकांनी भाजपला दिलेले. हा माझा पहिला मुद्दा असेल. आणि फक्त दलवाईजी आपण जे चित्र सांगू पाहताय तुमच्या डोळ्यासमोरचा प्रतिसाद देणारा वर्ग कदाचित पुण्या मुंबईत नाशिकमध्ये असू शकतो महाराष्ट्रापुरता बोलायचं तर, पण हा सर्व महाराष्ट्रभरात झालेला आहे. तुम्ही जे म्हणतायत की ज्यांना सगळ्या विकासाचे फायदे मिळालेले आहेत, परदेशात ऑस्ट्रेलिया अमेरिकेत जात आहेत, असा वर्ग तुम्हाला बीडमध्ये उस्मानाबाद लातूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे का तुम्हाला वाशिम बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये बघायला मिळणार आहे? त्यामुळे माझ्या मते आपण थोडं रिअलिस्टिक याला स्पर्श करायचा प्रयत्न करूयात, कारण पुढारीच्या 700पेक्षा जास्त रिपोर्टरनी फील्डवरती रेकॉर्डेड आहेत हे दलवाईजी रेकॉर्डेड असे हे प्रतिसाद आहेत. आपण जाऊयात विश्वास पाठकांकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत नम्रता, त्यांच्याकडे आपण जाऊयात. विश्वास पाठकजी, हे खरं आहे आता नंबर्स तुमच्या बाजूने किमान सर्वे तरी दाखवतायत, पण यामध्ये नरेंद्र मोदींसाठी सर्वाधिक जास्त जो प्रतिसाद 16% आपण आहे तो नरेंद्र मोदींसाठी आहे. त्या खालोखाल महागाई, परिवर्तन, बेरोजगारी, इंडिया आघाडीसाठी 5, भ्रष्टाचार 5, राहुल गांधींना 3% असे बाकीचे मुद्दे आहेत. एक नरेंद्र मोदींचा मुद्दा कदाचित तुम्हाला लगेच आवडण्यासारखा असेल, पण बाकीचे मुद्दे हे लोकांचे भाजपसाठीचे नव्हते, हे हिंदुत्वासाठीचे नव्हते. राम मंदिर तर शेवटून दुसरा आहे, 2% फक्त. याकडे तुम्ही कसं बघाल? नाही बघा, भारतीय जनता पार्टी असा अजिबात दावा करत नाही की या देशातले सगळे मुद्दे आता आम्ही रिझॉल्व्ह केलेले आहेत. ती एक प्रोसेस आहे. आज आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये लोकांपर्यंत गेलो, मोदीजींनी 240च्या वर सभा घेतल्या, अमित शहानी 180च्या वर सभा घेतल्या. त्या सभांमध्ये आम्ही काय मांडलं की 2014च्या आधीची परिस्थिती काय होती भारतामध्ये आणि 14 ते 2024 आम्ही काय अचीव्ह केलं आणि या माध्यमातून आम्ही सामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचलो, अंत्योदय ही संकल्पना आम्ही कशी राबवली आणि त्याच्या माध्यमातून 34 कोटीचे आमचे लाभार्थी हे निर्माण झाले. आमची वोट बँक आहे, लाभार्थी आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन याच्यात पडलो नाही. तर या लाभार्थ्यांच्या माध्यमातून इलेक्शनला हे केलो. आमचं टार्गेट हे 370चं होतं. भारतीय जनता पार्टी ॲट इट्स ओन 303 आमच्याकडे 2019ला होतेच. आणि मग एनडीए म्हणून 400चं टार्गेट आम्ही पुढे गेलो. आम्ही स्वतःची स्पर्धा करणारा पक्ष आहे आणि म्हणून पोल ऑफ पोल्सनी इलेक्शनच्या पूर्वी
आणि आता देखील जे दाखवलंय ते योग्यच आहे. पण भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ऍट इट्स ओन जवळजवळ 370 पर्यंत जात आहे आणि एनडीए हे 400च्या पार जात आहे. आणि म्हणून जर तुम्ही जेव्हा महाराष्ट्राचा प्रश्न विचाराल, महाराष्ट्रामध्ये टॅली हे आमचं अजून इम्प्रूव्ह झालेलं असेल 4 तारखेला. बर, या सगळ्यामध्ये आपण आता एक एक मुद्दा घेणार आहोत. म्हणजे कुणी मतदान करताना काय विचार केलेला आहे, तर त्यातला पहिला मुद्दा आहे की महिला मतदारांनी मतदान करताना काय विचार केला होता. त्यातले टॉप 3 मुद्दे कुठचे आहेत हे आपण बघूया. महिला वर्ग हा बऱ्याच प्रमाणात भाजप असा क्लेम करतं की हा आमचा मतदार आहे, कारण आम्ही ती लाडली बहिणा योजना आणली, उज्ज्वला योजना. तर महिला मतदारांनी काय विचार केलाय, तर देशाच्या विकासासाठी या मुद्द्यावरनं सर्वाधिक मतदान महिलांनी केलेलं आहे. 24% महिलांचं मत यासाठी आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी 16% महिलांनी मत केलंय. तर महागाई या मुद्द्यावरून सुद्धा 21% महिलांनी मत केलेलं आहे. आणि एकूण ही आकडेवारी बघता महागाई किंवा बेरोजगारी इतरही अनेक प्रश्न आहेत महिलांच्या मनात, त्याच्याबद्दलही किंतु आहेच. बरं, पण तरी सुद्धा मतदान करताना ते दिसत आहेत की या मुद्द्यांवरनं त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे. हा मुद्दा फक्त एक सगळ्या गेस्टना विनंती आहे की अनेक मुद्दे असल्यामुळे एखादा आधीचा मुद्दा सुद्धा तुम्हाला कव्हर करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. दरवेळी पूर्ण राऊंड घेणं कदाचित शक्य होणार नाही वेळेच्या मर्यादेमुळे. प्रकाश पवारांकडे जाऊया. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. प्रकाश पवारजी, आत्ताचा जो महिलांचा मुद्दा होता तो आणि हवं तर आधीच्या मुद्द्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया. मला असं वाटतं की जे तुम्ही आकडेवारी सांगताय त्या आकडेवारीमध्ये मला क्लोज स्पर्धा दिसते. जी क्लोज स्पर्धा कुठल्या अर्थाने, जर 21% असं म्हणत असाल तुम्ही की त्यांना महागाई वाढलेली आहे, परंतु तेव्हाच त्या महिला समर्थन पण तेवढंच करताना दिसत आहेत. किंवा याच्या अगोदर तुम्ही म्हणाला होता की नरेंद्र मोदींना प्रतिसाद पण मिळतोय आणि त्या उलट गोष्टींची बेरीज केली तर ती मोदींपेक्षा थोडी खाली येत असली तरी जवळपास येऊन ठेपती. म्हणजे याचा अर्थ या निवडणुकीमध्ये स्पर्धा ही मुद्द्यांवरती सुद्धा खूप क्लोज आहे. केवळ मतदानाची आकडेवारी ट्रान्सफर करणं याच्या पलीकडची ही गोष्ट आहे की मुद्दे निवडणुकीला आकार देत आहेत आणि मुद्द्यांवरतीच निवडणूक होती असं यातून अधोरेखित होतंय. बर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जे हुसेन दलवाई बोललेले होते सुरुवातीला की शहरी भागामधले जे नागरिक ज्यांना फार काही फरक पडत नाही अशा गोष्टींचा, ज्यांची मुलं परदेशात वगैरे राहत आहेत, त्या थोडंसं पलीकडे जाऊन या आपल्या सर्वेमध्ये अनेक शेतकरी सुद्धा होते ज्यांनी आपली मतं नोंदवलेली आहे. तर त्यांना ज्या वेळेला आम्ही विचारलं शेतकऱ्यांना की तुम्ही कुठल्या मुद्द्यासाठी मतदान करताय, तर त्यांच्या या सर्वेमधनं आलेले टॉप 3 मुद्दे कुठचे आहेत तर ते सुद्धा बघूया. तर त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना विचारलं असता तर त्यांनी मतदान केलेलं आहे. 28% शेतकऱ्यांनी देशाच्या विकासासाठी असं सांगत मतदान केलंय. 11% लोकांनी नरेंद्र मोदींसाठी मतदान केलंय. तर 17% शेतकऱ्यांनी महागाई हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून इथे फक्त एक आपल्याला सांगावं लागेल नम्रता की हा प्रेफरन्स आहे की जेव्हा शेतकऱ्यांना तुमच्या मतदानाचे प्रेफरन्सेस विचारले, पहिला प्रेफरन्स त्यांच्यासाठी काय देशाचं हित, दुसरा नरेंद्र मोदी, तिसरा महागाई, अशा अर्थानं हे प्रेफरन्सेस आहेत. आता देशाचं हित म्हटल्यानंतर त्यांनी मग ते मतदान काँग्रेसला केलंय का नरेंद्र मोदींना केलंय हा पुढचा भाग आहे. मी त्यासाठी विनायकडे परत जाणार आहे. पण हे प्रेफरन्सेस आहेत. मतदान करताना मुद्दा कोणता होता, बोट कोणत्या बटणावरती गेला हा पुढचा मुद्दा आहे. थोडीशी क्लॅरिटी येण्यासाठी विनायक याच्यावरती एक कमेंट, हा नेमका कशा प्रकारे इंटरप्रिट करायची, हा डेटा कसा इंटरप्रिट करावा. प्रसन्न, यात मला असं सांगावं असं वाटतं की सर्वाधिक महत्वाचा मुद्दा कोणता होता, तुम्हाला बटन दाबताना ईव्हीएम वरती सर्वाधिक कुठला महत्वाचा मुद्दा वाटला असं आपण विचारलं होतं. याच्यात आपण ज्यावेळी देशाच्या विकासासाठी असं म्हणतो त्यातनं 2-3 गोष्टी इंडिकेट होतात. एक की ही इलेक्शन ही लोकल इलेक्शन नाही आहे, ज्याला आपण यावेळी खूप चर्चा झाली की ग्रामपंचायतीसारखी लोकसभा लढली गेली, तर कुणी कुणी नॅशनल प्रेफरन्सेसवरती वोट दिलं हे या देशाच्या विकासासाठी या उत्तरातून दिसतं. त्याची सब्जेक्टिव्ह उत्तरं वेगवेगळी असली तरी त्याचं कॉमन मिनिमम देशाचा विकास हे आहे. आता देशाचा विकास ज्यांनी म्हणलं त्यातल्या अधिक लोकांचा कल भाजपकडे आहे, म्हणजे महायुतीकडे आहे. कमी लोकांचा कल हा महाआघाडीकडे आहे किंवा इंडिया आघाडीकडे आहे. कारण ते इंडिया आघाडी जे म्हणतात ते अर्थातच महागाई बेरोजगारी यासाठी जास्त म्हणतात. पण मूळ ही इलेक्शन लोकल नाही तर नॅशनल आहे हे या उत्तरातून दिसते आपल्याला पहिल्या मुद्द्यातून. आणि ज्यावेळी मी नरेंद्र मोदी असं आपण उत्तर दिलं त्यावेळी नरेंद्र मोदी या व्यक्तीसाठी
आम्ही मत देतोय असं होतं. आणि त्यात मात्र प्रो इन्कम्बन्सी जास्त आहे. म्हणजे नरेंद्र मोदी आम्हाला नको आहेत म्हणून आम्ही त्यांना पाडण्यासाठी मत देतोय असं म्हणणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे. मात्र नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी आम्हाला मत द्यायचं आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे असं त्या दुसऱ्या उत्तरातून दिसतं. आणि मग महागाई किंवा बेरोजगारी म्हणजे आर्थिक प्रश्न, दलवाई सरांनी किंवा प्रकाश पवार सरांनी जे म्हणलं की क्लासेसचा प्रश्न, ह्याच्यावरती आम्ही मत देतोय, आम्हाला बाकी काही बघायचं नाहीये, हे सांगणारा हा तिसरा गट आहे. डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे प्रवक्ते. डॉक्टर राजू वाघमारे, हे सगळे मुद्दे आणि आपली सुरुवातीची कॉमेंट. एक लक्षात घ्या नम्रता, की आपण जर एक गोष्ट बघितली की या देशाचा मतदार हा पूर्णपणे शुद्ध आहे. त्याला लोकसभेचं इलेक्शन आहे, हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही, हे बरोबर समजतं. आणि ते समजल्यामुळे जो मतदार मतदान करतो, म्हणजे जर तुमचे मुद्दे जर आपण बघितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 16% मतदारांनी मतदान केलंय. आणि देशाच्या विकासासाठी जर 25% महिलांचं मत असेल तर या दोन्ही गोष्टी ज्यावेळी तुम्ही एक कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की महायुतीचं सरकार किंवा महायुतीचं जास्तीत जास्त सीट का येत आहेत. कारण महायुतीच्या बाबतीत असणारे पॉझिटिव्ह मुद्दे जे आहेत की देशाचा विकास, ज्यावेळी लोकांना हे वाटतं की बाबा देशाचा विकास सध्याची नरेंद्र मोदीजी करतायत किंवा महायुतीच्या माध्यमातून देशाचा विकास होतोय किंवा महाराष्ट्राच्या आता महायुतीची महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे, तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले 2 वर्षातले निर्णय आणि जास्तीत जास्त निर्णय त्यांनी घेऊन ज्या पद्धतीने महाराष्ट्राला गुंतवणूक वाढवली, परदेशी गुंतवणूक वाढवली आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक कराल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येते की लोकांना हे कळतंय की आपल्याला प्रगती करायची आहे. आणि प्रगती करत असताना नरेंद्र मोदींसारखा चेहरा असणं गरजेचं आहे. नाही, पण डॉक्टर राजू वाघमारे, याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय की तसं जर एकत्र केलं की देशाचा विकास नरेंद्र मोदी, तुम्ही म्हणताय की ही एकच बाजू असेल, तर त्याची दुसरी बाजू महागाई आहे, परिवर्तन आहे, भ्रष्टाचार आहे, बेरोजगारी आहे, इंडिया आघाडी, राहुल गांधी, या मुद्द्याला सुद्धा मतं दिलेली आहेत. आणि या सगळ्यांचं एकत्रित केलं, जरी ही क्रॉस होत नसली फिगर, तरी खूप जवळ जाणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं सरसकट कसं म्हणता येईल की सगळ्यांनी पसंती दिली? तरुण मतदारांनी विचार केलेले टॉप 3 मुद्दे कोणते होते, कोणत्या विचारांमुळे त्यांनी हे मतदान केलेलं आहे, बघूयात. कोणाला कसा प्रेफरन्स मिळालेला आहे. देशाच्या विकासासाठी ज्यांनी मतदान केलं, एकूण 100% रिस्पॉन्डंटपैकी 26% तरुणांचा मुद्दा होता देशाचा विकास. दुसऱ्या 14% प्रमाणातल्या तरुणांचा मुद्दा होता नरेंद्र मोदी तिथे आहेत म्हणून. आणि 13% हा मुद्दा प्रभावित करत होता महागाईच्या मुद्द्यावरून. तरुणांनी मतदान केलेले टॉप 3 मुद्दे: देशाच्या विकासासाठी 26%, नरेंद्र मोदी 14%, महागाई 13%. प्रसन्न, एक ऑब्झर्व केलं तर ह्या आतापर्यंत महिला, शेतकरी, तरुण वर्ग या तिघांमध्ये हे मुद्दे कॉन्स्टंट येतात. हो, राजू वाघमारेंकडे प्रश्न विचारला होता ब्रेक पूर्वी की नरेंद्र मोदींच्या आणि महायुतीच्या विरोधात, एनडीएच्या विरोधात जाणारे ही अनेक मुद्दे आहेत ज्याची टोटल सुद्धा सबस्टॅन्शियल फिगर होते, त्याचा काय अर्थ काढायचा? नाही, नम्रता, असं म्हणून चालणार नाही की सगळे मुद्दे जे आहेत ते महायुतीच्या बाजूनी आहेत आणि मग आपल्याला इलेक्शन घ्यायची गरजच नाही. प्रश्न असा आहे की काही मुद्दे जे आहेत ते महायुतीच्या विरोधात आहेत, पण त्या मुद्द्यांमुळे तिथे बटन दाबताना कोण विचार करणार आहे का की आज भाजी माझी जास्त महाग आहे? असं कोणाचंच सरकार नाही की त्याला कंटिन्यू 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष सगळीकडे महागाई आहे, लोकांकडे पैसे नाहीत, लोकांना खायला अन्न नाही, अशी तर परिस्थिती होत नाही. महागाई वाढते, कमी होते, हा सगळा मुद्दा आहे. बेरोजगारी वाढते, कमी होते, सगळ्यांना नोकऱ्या लागतात, नाही लागत, हा जो कॉन्स्टंट असणारा प्रकार नाही आहे. कॉन्स्टंट काय आहे की लोकसभेची निवडणूक आहे, आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल. बर, आपल्यासोबत आनंद दुबे पण आहेत. आनंद दुबेजी, तुमची कॉमेंट यावरती. पुढे गेला तर आपली प्रगती होईल, हा जो मुद्दा आहे. ठीक आहे, राजू वाघमारे, माफ करा, तुमचा आवाज थोडासा कट होऊन येतोय. तुमचा मुद्दा लक्षात आला. आनंद दुबेजी, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. आनंद दुबेजी, बोला. प्रसन्नाजी, नम्रताजी, विनायकजी आणि सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही कोणत्याही कौलच्या विरुद्ध नाही, कोणत्याही कौलच्या विरुद्ध आम्ही प्रश्नचिन्ह उभा करणार पण नाही. पण जे महाराष्ट्राची जनतांनी कौल दिला आहे, जे 4 तारखेला निकाल रूपमध्ये बदल होणार, आम्ही सांगू इच्छितो
28 ते 32 जागा हे महाविकास आघाडी जिंकणार. बाकी उरलेली जे 16 ते 20 जागा आहे ते महायुती जिंकणार. आम्ही भाजप सारखा अभिमानी अहंकारी नाही, आम्ही त्यांना पण स्थान देतो आहे. लोकतंत्रमध्ये राजकारणामध्ये विपक्ष मजबूत पाहिजे, त्यासाठी जे उरलेली 16 ते 20 जागा आहे ते आम्ही भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांना देतो आहे. पण ह्या सर्वेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे असल शिवसेना आहे त्यांच्या सोबत महाराष्ट्राची जनता आहे आणि आम्हाला कमीत कमी 16 जागा मिळणार. हे मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगू इच्छितो. 2019ला महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना लढली होती तेव्हा 27% मतदान हे भाजपा सोबत आणि 23% टक्केवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी असल शिवसेना होती त्यांच्या सोबत होती. यावेळी जर भाजपाकडे 27% त्यांच्या तटस्थ राहिला, पण हे जे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी सोबत आहे त्यांच्याकडे 3 पेक्षा जास्त मतदान नाही. हे सगळे मिळून 35% वर भाजप आणि महायुती जात नाही. तर हे जे 32 जागा तुम्ही दाखवता हे कदापि होऊ शकत नाही. आणि हे 32 ते 28 जागा हे महाविकास आघाडीला मिळणार आहेत. हे फक्त इतकी चूक झाली आहे आणि मी कोणत्याही कॉलवर प्रश्नचिन्ह टाकत नाही, पण 4 जूनला सगळ्यांना कळेल की आनंद दुबेनी काय सांगितला होता पुढारी चॅनलवर. ठीक आहे. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी फक्त आपल्या 2 गेस्ट आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्यासोबत आहेर आहेत, त्याशिवाय आपल्यासोबत रोहित चंदावरकर सुद्धा आहेत, राजकीय विश्लेषक. रोहित सर, तुम्ही कदाचित आता जॉईन झाल्यामुळे तुम्ही आधीचे मुद्दे ऐकले असतील की नसतील, पण मी समप करून तुम्हाला सांगतो, महिला, शेतकरी आणि तरुण यांच्या कोणत्या प्रेफरन्सवर तुम्ही मतदान केलं या बाबतीत या 3ही गटांमध्ये पहिले 3 मुद्दे हे नरेंद्र मोदी, महागाई, देशाचा विकास हे राहिलेले आहेत. याला तुम्ही कशा प्रकारे इंटरप्रिट करा? आणि बाकीचे मुद्दे सगळे छोटे छोटे आहेत. राहुल गांधी 3%, राम मंदिर 2%, बाकीच्यांना 1-2% प्रेफरन्स मिळालाय. प्रसन्न, मला असं एक दिसतंय, म्हणजे जे काही सर्वे आहेत किंवा जो काही एक कौल आता दिसतो आहे तो जर त्याच दिशेने असेल तर जनरली आपल्याला असं एक निष्कर्ष काढता येईल, एक वायडर पिक्चर, लार्जर पिक्चर नॅशनल लेवलवर, की पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच परत कंटिन्यू करणार अशा दिशेने हे सुरू आहे. अलीकडच्या काही 1-2 चर्चांमध्ये असं मी म्हटलं होतं की ओव्हरऑल कल असं दिसतोय की प्राईम मिनिस्टर म्हणून मोदी कंटिन्यू करतील, तर ते तसं दिसतंय. पण त्याच्यामध्ये आकडे ज्या प्रमाणात कालपासून ज्या प्रमाणात दाखवलेले आहेत त्याच्याबद्दल आपण किती ठाम असावं किंवा निश्चित असावं त्याच्याबद्दल थोडी माझ्या मनात शंका आहे. तरुण मतदारांनी मत देताना कुठला विचार केलाय? आपण टॉप 3 मुद्दे पुन्हा एकदा बघूया आणि मग चंदावरकर सर आणि आहेर जी आपल्यासोबत आहेत त्यांची मतं घेऊया. देशाच्या हितासाठी सर्वाधिक विचार झालेला दिसतोय तरुणांकडनं. टॉप 3 मुद्द्यांमध्ये सर्वात जास्त 26% तरुण म्हणतात देशाच्या विकासासाठी मत दिलं. 14% तरुणांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी, तर 13% जणांनी महागाई या मुद्द्याला प्रेफरन्स दिलेला आहे. हे सगळं बघता नरेंद्र मोदी, देशाचा विकास हे मुद्दे राजू वाघमारे आणि विश्वास पाठक दोघांनी एका पारड्यामध्ये टाकलेले आहेत. मात्र महागाई आणि इतर मुद्दे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाहीत. माझा चंदावरकर सरांना मी प्रश्न घेते, त्यांचा मुद्दाही अपुरा राहिलेला होता आणि त्यानंतर मी आहेरजींकडे जाईन. चंदावरकर सर, याच्यामध्ये एक आहे की देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींसाठी ह्याच्यासमोरचे आकडे जरी मोठे दिसत असले आणि भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्ष त्याबद्दल बोलणारच आहेत, मात्र महागाई आहे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, राहुल गांधी, इंडिया आघाडी यांना सुद्धा प्रेफरन्स देणारे लोक भरपूर आहेत. आता याच्यामध्ये एक की प्रश्न असा आहे की महागाईच्या मुद्द्यावरनं तरुण वर्ग नाराज असेल, बेरोजगारीवरनं तरुण वर्ग नाराज असेल, मात्र म्हणून या नाराजीसाठी ते पर्याय म्हणून इंडिया आघाडी किंवा विरोधकांना स्वीकारणार आहेत का? तशी परिस्थिती दिसते का? जे पोलमधून दिसत नाहीये. मला असं वाटतं की मगाशी मी सांगत होतो की याच्यातला एक फॅक्टर मी तुम्हाला सांगितला, तो आता रिपीट करत नाही, कारण असं दिसतंय की खूप जास्त वक्ते आहेत आणि वेळ कमी आहे. त्यामुळे तो पहिला पॉईंट सांगितला तो मगाशी मी सांगितला. पुढचं असं आहे की मला असं वाटतं की मतदारांनी कदाचित असं बघितलंय की त्यातल्या त्यात चांगला किंवा पर्याय काय, हेच याच्यावरचं उत्तर असू शकतं. कारण महागाई तर आहे, ते तर आकडेच आहेत, ते तर क्लिअरच दिसतंय आणि दर 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी ती वाढत चालली, आपल्याला जाणवतंय आणि दिसतंय आणि आपल्या खिशातूनच पैसे जात आहेत सरळ सरळ. बाकीचे बेरोजगारीचे जे आकडे तर सरकारी यंत्रणेमधनच किंवा याच्यातनंच आलेत की 40%च्या वर बेरोजगारी वगैरे, तेही क्लिअर आहे, उघड आहे. तिसरा फॅक्टर असा आहे की विरोधी पक्षांनी घेतलेल्या काही सभांना, आता तुम्ही बिहार बघा, महाराष्ट्रात काही ठिकाणी
इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणे, त्यामुळे तो पण एक करंट आपल्याला दिसलेला आहे. त्यामुळे या 3 गोष्टी सरळ सरळ डोळ्यासमोर दिसत आहेत. असं असतानाही मतदानाचा कल असा असण्याचं एकमेव कारण असं असू शकतं, जो माझा पुढचा मुद्दा आहे, की विरोधी पक्षांवर तितकासा विश्वास किंवा त्यांचे जे फेसेस आहेत ते तितकेसे चाललेले नसणं किंवा ते ऍक्सेप्ट झालेले नसणं हाच फॅक्टर असू शकतो. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम आहेतच, पण आम्हाला वाटतं की अजून एकदा आपण आहे तर सरकार ठेवू आणि कदाचित त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल. किंवा दुसरा फॅक्टर असा असतो, लास्ट पॉइंट, की जे रेशन मोफत मिळतंय, 80 कोटी लोकांना मोफत राशन जे मिळतंय ते, त्याच्यामुळे बेसिक त्यांच्या गरजा खेडोपाडी जे विशेषतः पूर्ण होणं व्यवस्थित, आणि विकासाच्या ज्या काही गोष्टी लोकांना त्यांच्या गावांमध्ये, गावात एवढं नाही पण शहरी किंवा निम शहरी भागामध्ये बघा ज्या स्पष्टपणे दिसत आहेत. महामार्ग मोठे मोठे झालेले, ब्रिजेस झालेले, काही ठिकाणी रेल्वे स्टेशन्सची रिनोव्हेशन्स किंवा काही नव्या ट्रेन्स बिन्स, या सगळ्या सुविधा, हे फक्त पॉझिटिव्ह दाखवणारं चित्र आहे. त्याच्यातून मला वाटतं हे मतदानाचा कल कदाचित असा वळला असावा, असा एक अंदाज आपण देऊ शकतो. आणि उदय आहेर याबद्दल काय बोलतात आपण पाहूया. आपण उदय आहेर यांचं सुरुवातीला अभिनंदन करूया, कारण अरुणाचलमध्ये त्यांच्या पक्षाला 3 जागा मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रीय मान्यतेसाठी त्यांच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. उदय आहेरजी, आपली ओपनिंग कॉमेंट या सगळ्या सर्वेवरती आणि आकडेवारीवरती. धन्यवाद नम्रताजी. खरं तर आपण जे अभिनंदन केलेलं आहे त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने आणि आमचे नेते दादांच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या सर्वेमध्ये जे काही मुद्दे पुढे येत आहेत त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे की देशाच्या विकासासाठी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या मुद्द्याच्या आधारावर आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी पक्षाला महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, दादांच्या निर्णयाच्या सोबत महाराष्ट्रातली जनता आहे. हे या महागाई, हे जे काही विकासाचा मुद्दा जो काही 26% दिसतो आहे त्याच्यामध्ये हे प्रकर्षाने मला दिसून येत आहे. आणि म्हणून मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा त्याच पद्धतीचा विचार करणारी महाराष्ट्रातील जनता देखील आहे. याचाच अर्थ असा आहे की मोदीजींच्या सोबत जाण्याचा, विकासाच्या सोबत जाण्याचा जो निर्णय आहे तो दादांचा 100% योग्य निर्णय होता आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातली जनता गेलेली आहे. दुसरे जे काही बेरोजगारी वगैरेचे जे काही मुद्दे आहेत, निश्चितपणाने भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर काम करून मला खात्री आहे की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणारं जे सरकार आहे आता, ते निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टींवर विचार ठीक आहे. मला हा मुद्दा घेऊन विश्वास पाटकांना विचारायचा आहे, जे आता आहेर यांनी आशा सांगितलेली की मोदींच्या नेतृत्वाखाली असं होईल सगळं. मला विश्वास वाटायची आपल्याला आठवण करून द्यायची 2014च्या जाहिरातीची, बस हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. 10 वर्षानंतर सुद्धा मी बाकीच्या महागाईबद्दल सोडूनच द्या, 2 गोष्टी फक्त तुम्हाला विचारतो. घटता डॉलर म्हणजे देशाची घटती प्रतिमा आहे, हा पहिलं विधान मोदींचं होतं. आणि दुसरी गोष्ट, किती काळ ही महागाई बघायला मिळणार, पेट्रोल किती वाढलेलं आहे. भारतातले एक महान सुपरस्टार तर म्हणत होते की आता सायकल चालवाव्या लागतील का. आणि या 10 वर्षात तुम्हाला एक मोठा पिरियड हा क्रूड ऑइल, कच्चं तेल, हे स्वस्ताईचा काळ सगळा चालू असताना सुद्धा भारतात आता 100 रुपये लिटरच्या पलीकडे मिळायला लागलेलं आहे आपल्याला डिझेल, पेट्रोल. काय सांगाल तुम्ही, मग ही महागाई की मार 10 वर्ष का आम्ही झेलली आणि का अजूनही तो मुद्दा आहे मतदान करण्यासाठी? बघा, महागाई हा जो मुद्दा आहे हा फक्त पेट्रोल, कांदा, पालक अशावर तुम्ही चर्चा करू शकत नाही. महागाईचा दर मोदीजींच्या काळामध्ये हा 5% आहे. लोकांना हे माहित आहे की डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना महागाईचा दर हा 11% होता. आणि ही जरी महागाई असली तरी लोकांना माहित आहे की 80 कोटी जनतेला अन्नधान्य फ्रीमध्ये मिळत आहे, त्यांना इन्शुरन्स मिळत आहे, स्वस्तामध्ये घरं मिळतात आहे, त्यांच्या टॉयलेटची समस्या निर्माण होते, सॉल्व्ह होते. त्याच्यानंतर 300 युनिट पर्यंत सोलरच्या माध्यमातून त्यांना वीज, इलेक्ट्रिसिटी फ्रीमध्ये देणार आहे. त्यामुळे मतदार हा सुज्ञ असतो, तो एक पॅकेज म्हणून बघत असतो की हे सरकार माझ्यासाठी काय करताय आणि आधीच्या सरकारने काय केलं. त्यामुळे आमचा हा दावा नाही की पेट्रोल आम्ही शून्य पैसे देणार आहे. 100 रुपये पेट्रोल जर भारतामध्ये झालं असेल तर UAE किंवा दुबई जिथे पेट्रोल तर खरं फ्रीमध्ये मिळायला पाहिजे, तिकडे या 60 रुपयाचा आहे. कारण पेट्रोलच्या माध्यमातून अर्थव्यवस्था प्रत्येक देशाची निर्माण होत असते. अनेक असे श्रीमंत देश आहे, ऑस्ट्रेलिया असो, हाँगकाँग असो, इथे पेट्रोलचे दर 180 रुपयापर्यंत आहे. त्यामुळे केवळ एक मुद्दा घेऊन तुम्ही लोकांच्या आणि महागाईची बोलणं करू शकत नाही. हे एक पॅकेज असतं, जनतेला एक फील येतोय. आणि या माध्यमातून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही 34 कोटी जनता ही आमच्या सोबत आहे. जात, धर्म, पंथ काहीच नाही त्याच्यामध्ये. रस्ते मिळतात तर रस्ते प्रत्येकाला मिळतात आहे, वीज मिळते तर प्रत्येकाला वीज मिळत आहे, नळाला तर पाणी मिळत आहे.
त्यामुळे ज्या प्रकारचं नेतृत्व मोदीजींना मिळालेलं आहे आणि त्यांना अजून मोदीजी काही दावा करत ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ते म्हणतात आम्ही येतो हे ट्रेलर आहे. नाही पाठकजी, सगळ्या मुद्द्यांबद्दल कोणीच टीका करायला बसलेलं नाहीये, पण हा मुद्दा तुम्ही मांडला होता, 2014ला मांडला होता आणि हेच मुद्दे होते. क्रूड ऑइलचा मुद्दा होता, घटत्या डॉलरच्या आणि रुपयाच्या रेशो बद्दलचा मुद्दा होता. आता मात्र आपण म्हणतायत की या न्यायाने जर का बघायचं झालं तर युए मध्ये स्वस्त तेल असायला पाहिजे होतं वगैरे, पण मग हे मुद्दे काँग्रेसला. मी एक दलवाईंची कमेंट घेतो आणि पुढच्या मुद्द्यावर जाऊयात. दलवाईंची कमेंट. दलवाईजी, काय तुम्ही म्हणताय महागाई वगैरे? दुबईमध्येच कुठे फुकटात मिळतं पेट्रोल, कुठला तुमचा महागाईचा मुद्दा? असं आहे की डिझेल विशेषतः जेव्हा महाग होतं तेव्हा ट्रान्सपोर्ट सगळा महाग होतो. त्याच्यामुळं केवळ अमुक एक वस्तू महाग झाले एवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही, त्याचे परिणाम सगळ्यावर होतात. साधा भाजीपाला किती महाग झालाय बघा, फळफळावळ काय किती महाग झाले बघा, रेशन सुद्धा महाग झालेले आहे. तुम्ही देता ते सगळ्यांना रेशन मिळतं का याचाही विचार केला पाहिजे. घरं किती महाग झालेली आहेत या सगळ्याचा विचार केला पाहिजे. महागाई प्रत्येक तुम्ही ट्रेनची तिकीट किती महाग झालेली आहेत, सगळं महागाई सर्व अर्थाने तुम्ही किती महागाई वाढली आहे ते बघा. महागाई फक्त डिझेल पुरती वाढलेली नाही आहे, डिझेलच्या अनुषंगानं बरीच महागाई वाढलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते चुकीचं म्हणतात की यांच्या मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 11% महागाई दर होता आणि आता 5% आहे. अतिशय चुकीचं बोलतायत. महागाईचा दर ही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ते कबूल केलंय त्यांच्या फायनान्स मिनिस्टरने की वाढलंय हे खरं आहे, ते कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आणि या संबंधामध्ये मला असं वाटतं की चर्चा करत असताना आपण उगाच काहीतरी चर्चा करण्याऐवजी वस्तुस्थिती काय हे बघून चर्चा केली पाहिजे. राजू वाघमारे बोटवर करतात, त्यांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. राजू वाघमारे बोला. एक गोष्ट लक्षात घ्या की महागाई बघत असताना फक्त पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले म्हणजे महागाई झाली असं जर कोण म्हणत असेल तर देश महागाईला कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हँडल करतायत आणि महायुती हँडल करतायत हे बघणं महत्वाचं ठरेल. जरी पेट्रोलचे भाव वाढले असले तरी 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळतंय, त्यांचं घर मिळतंय, घरकुल आवास योजनेमधून त्यांना पैसे, या सगळ्या गोष्टीमुळे महागाई वाघमारेजी थोडंसं थांबवतोय. तुमच्या कनेक्शन थोडा नेटवर्क इश्यू येतोय थोडासा तुमच्या कनेक्टिव्हिटीला. आपण तुमच्याकडे येऊयात परत. दरम्यान आपण बघूयात तर बेरोजगारांना विचारलेला मुद्दा होता. आपण बघूयात बेरोजगारांनी मतदान करताना कोणते 3 प्रमुख मुद्दे मानले होते. पाहूया महापौर काय सांगतोय. बेरोजगारांनी विचार केलेले टॉप 3 मुद्दे. बेरोजगारी हा मुद्दा 31% बेरोजगारांनी प्रेफरन्स दिला, जे स्वाभाविकच आहे. महागाई हा 12% मुद्दा होता आणि हा कनेक्टेड आहे. बेरोजगारी आहे त्यामुळे जी कदाचित इतरांसाठी स्वस्त गोष्ट असेल नम्रता, कदाचित 10-20 रुपयाचा मुद्दा असेल, 50 रुपयाचा असेल, पण तो बेरोजगारासाठी ती महागाई आहे त्यामुळे तो मुद्दा महत्वाचा आहे. आणि तिसरा देशाच्या विकासासाठी हा सुद्धा बेरोजगाराशी संबंधित आहे. आणि याचा विचार केला तर की आमच्या घरामध्ये जर पैसेच खायला मिळत नाही, रोजची रोज वानवा असेल तर देशाचा विकास करण्याचा आमची मानसिकता का असेल? बेरोजगारांची साहजिक मानसिकता यामध्ये समोर येते. आनंद दुबेजींकडे. आनंद दुबेजी, या सर्वेबद्दल. जी 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 नम्रता जी. बेरोजगारांच्या बद्दल आम्ही जो सर्वे केला तर त्यांच्यामध्ये 31% बेरोजगारांनी बेरोजगारी, आम्हाला नोकरी नाहीये या मुद्द्यावरनं मत केलेलं आहे. महागाई, आमच्याकडे आज पैसे नाहीयेत, त्या महागाईला तोंड कसं देणार आम्ही, 12% लोकांनी या मुद्द्यावरनं मत केलंय. 11% बेरोजगारांनी तरीही देशाच्या विकासासाठी आम्ही मत देतोय असं सांगितलेलं आहे. याचा काय अर्थ काढणार? असं आहे की आमच्या राज्याचे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना माहीत आहे की आमचे राज्याचे जे रोजगार होते हे एक उदासीन सरकारमुळे परराज्यात गेली आणि हे खूप दुर्दैव होता. ते रोजगार सरकार वाचू शकत होती, पण केंद्राचा असा दबाव होता त्यांच्यावर की ते स्वतःला वाचवणार की मुलांच्या रोजगारला वाचवणार. ईडी सीबीआयच्या भीतीमध्ये ते लोक काम करत आहे आणि जे सगळे रोजगार पडाले आमच्या राज्यातून परराज्यात, कोणत्याही राज्याच्या विरोधी नाही, सगळा देश आपला आहे, पण आपल्या राज्याचे जे मुले आहेत, तरुण आहेत, ज्यांना रोजगार इथे मिळू शकत होता आणि लाखोंच्या संख्या होती त्या रोजगारांची, ते सगळे रोजगार पडाल्यामुळे पण
आज महाराष्ट्राचा तरुण नाराज आहे आणि ह्या नाराजगीमुळे जे 12-13% तुम्ही दाखवत आहे ते खूप मोठा टक्का आहे. 50% जास्त टक्के तरुण मुलाने या भाजपा विरोधात मतदान केलं आहे आणि हेही मतदान या निकाला दिवशी तुम्हाला दिसेल. आणि जे संख्या तुम्ही सगळ्यांना दाखवत आहेत ना, या संख्यामध्ये खूप उलटफेर होणार आणि महाविकास आघाडी 28 ते 32 जास्त जागा पण जिंकू शकतात. हे एक डायरेक्ट लढाई आहे. बेरोजगारी आणि रोजगार कोण देऊ शकतो, बेरोजगार आम्हाला कोण करू शकतो, याचीही लढाई आहे. आणि ह्या लढाईमध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडी जिंकणार. म्हणजे एक आकडेवारी आपल्याला विनायककडनं समजावून घेतली पाहिजे. एक आहे की हा सगळा जो सर्वे आहे, ओव्हरऑल सर्वे, त्यामध्ये बेरोजगारीचं वेटेज आहे 8% आणि बेरोजगारी त्यातल्या ज्या बेरोजगारांचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 31% बेरोजगारी. ऑफकोर्स बेरोजगारी हा मुद्दा समोर ठेवून मत दिलेला आहे, पण तरी सुद्धा 31% आहे ती आकडेवारी. ह्याचा अर्थ आणि ह्याचं एकूण सर्वेतलं वेटेज कसं बघायचं? आपण जो सर्वे घेतलाय 29,000हून अधिक सॅम्पल घेतली, त्यातले ज्या सॅम्पल्सनी असं सांगितलं की आम्हाला आता कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय नाही, अशांना आपण प्रोफेशन म्हणून बेरोजगार ट्रीट केले आणि त्यांच्यामध्ये काय काय येते ते सांगितलंय. बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा कदाचित एखाद्या नोकरदार व्यक्तीला वाटलेला असू शकतो, एखाद्या महिलेला की जी गृहिणी आहे तिला वाटू शकतो की तिच्या घरचा मुलगा, पती, भाऊ यांना रोजगार नाहीये. त्यामुळे बेरोजगार असणं आणि बेरोजगारांचे सॅम्पल्स याच्यामध्ये आपण गल्लत करायला नको. बेरोजगार जे बेरोजगार आहेत, ज्यांनी असं सांगितलं की आमच्या हाताला काम नाही, त्यांनी अर्थात बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्दे प्रामुख्यानं सांगितलेले दिसत आहेत. हे मला इथं नमूद करायला हवं. बरं, विश्वास पाठकांना काही मुद्दा मांडायचा होता यावर? विश्वास पाठक. मला फक्त हुसेन दलवाई साहेबांचा मी पूर्ण रिस्पेक्ट करतो. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की नोव्हेंबर 2013 मध्ये महागाईचा दर 12.7 हा होता. तर मी जेव्हा मी म्हटलं ते अतिशय मी विचारपूर्वक आणि जबाबदारी म्हटलं, एवढंच मला सांगायचं आहे. हुसेन दलवाईजी, यावर कॉमेंट. असा काय दर होता आणि काय नाही होता याची चर्चा करण्याऐवजी खरंच महागाई वाढले की नाही अशी का नाही करत, मला काय कळत नाही. दर हा सगळा एकंदर सगळ्या वस्तूंचा असतो. त्याच्यामध्ये हे पावडर कदाचित स्वस्त झाली असेल, फेस पावडर, असं आहे. जीवनाच्या वस्तू ज्या आहेत त्याची महागाई वाढली की नाही वाढलेली आहे. अहो काय सांगतात हे लोक, इतक्या लोकांना आम्ही हे देतो, 80% लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवतो, रेशन पुरवतो असं सांगतात. ते किती पुरवतात? एका कुटुंबाला तेवढं पुरवतात, ते पुरत नाही सगळ्यांना. हे आपण लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमध्ये वॉचमनला पगार किती दिला जातो? 12,000-13,000. खरंच त्याचं कुटुंब चालत असेल का? आपण आपल्यापासूनच विचार करावा की अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक जगतायत आणि आपण खालच्या वर्गाचा विचारच करत नाही. जो 90% लोक जो आहेत ते आज कसे जीवन जगतात. मला हाच प्रश्न मला प्रकाश पवारांना विचारायचा आहे, ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी अर्थानं म्हणावी लागेल. संबंध मला एक एवढंच सांगायचं आहे की प्रधानमंत्री जो काय प्रचार करत होते त्याच्यामध्ये या संबंध वर्गाबद्दल, जो गरीब वर्ग आहे त्याबद्दल काहीच बोलत नव्हते. ठीक आहे, मला प्रकाश पवारांना विचारायचं आहे. प्रकाश पवार सर, ही पॉलिटिकल इकॉनॉमी आहे. मला सांगा प्रकाश पवार सर, 80% लोकांना मोफत राशन हे स्वतः भाजप जाहीर करतं, जी एक प्रकारे कबुली आहे की 80% लोकांना स्वबळावरती कमवण्याला किंवा तशा प्रकारचा आर्थिक स्रोत याला मर्यादा आहेत. मग हे झालं एक इकॉनॉमिक पॉलिसी झाली, पण ती पॉलिटिकली ट्रान्सलेट का नाही होते? मग असा वर्ग हा प्रस्थापित सत्तेला मतदान करतो का तो विरोधकांकडे जातो? आणि जात नसेल तर का नाही जात? उत्तरात असं वाटतं की जो खरंच गरीब आहे त्या व्यक्तीला पॉलिटिकल पार्टीबद्दल, नेत्यांबद्दल फार काय माहिती असते असं नाही. आणि त्याचे दैनंदिन प्रश्न हे त्याच्यासाठी वेगळेच असतात. आणि जे आता सांगण्यात आलं की 12,000 रुपये पगार असतो, तुम्ही कुठल्याही 12,000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला राजकीय चर्चा किंवा पक्षाचं चिन्ह ह्याच्याबद्दलही फार काय माहिती असते असं काही नाही. जरी तो सोशल मीडिया पाहत असला तरी त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला केवळ त्याच्या घरी महिन्याच्या काटाला
राज्य संस्थेकडून जो काही रेशनच्या रूपात अन्नधान्य मिळत आहे त्याच्यावरती तो समाधानी राहतो आणि तो वर्ग किती समाधानी राहतो तर माझा असं युक्तिवाद आहे की त्याला 100% तुम्ही मानला तर तो 100% राहत नाही, परंतु साधारणपणे त्याची रेंज 50% पेक्षा जास्त गेलेली आहे, म्हणून तो तुम्हाला तिकडच्या बाजूला मोदींवरती विश्वास व्यक्त करतो किंवा त्याला असं वाटतं की इंडियाचा विकास झाला तर माझा विकास होईल. राजू वाघमारे यांना काही मुद्दा मांडायचा त्यावर. राजू वाघमारे. नम्रता, आता विनायक सरांनी स्पष्ट सांगितलं की 30,000चा आपला सॅम्पल सर्व्हे होता, त्याच्यातल्या 9,000 तरुणांनी बेरोजगारी बद्दल बोलले. म्हणजे 21,000 जे तरुण आहेत त्यांना बेरोजगारी आहे, पण याच्यातून आशावाद जो दिसतोय तो महायुतीबद्दल दिसतोय. म्हणून त्या सगळ्यांनी मतदान त्याच्या विरोधात न करता त्याच्यापेक्षा 21,000 लोकांनी मतदान हे महायुतीच्या पारड्यात टाकलंय. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, याचं विश्लेषण असं करता येतं आपल्याला की लोकांना कळतंय आहे, आपल्याला त्रास होतोय, पण याच्यातून आम्हाला बाहेर काढणारी जी व्यक्ती आहे ती महायुती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण समोरच्या बाजूला तेवढा विश्वासदर्शक चेहरा नाही आहे, तेवढे विश्वासदर्शक लोक नाही आहेत की जे आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकतील. आणि मग तो पिचलेला समाज आहे, जसे दलवाई साहेब म्हणतात की असं तुम्ही जाऊन बघा. ही परिस्थितीतून सुधारण्यासाठी आशावाद जो आहे. डॉक्टर राजू वाघमारे, याच्यामध्ये फक्त बेरोजगारी एवढाच मुद्दा नाहीये, महागाईचा मुद्दा आहे, यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, इंडिया आघाडीला प्रेफरन्स दिलेले लोक आहेत, त्यामुळे 9,000 विरुद्ध 21,000 एवढं सरळ गणित कसं असेल याचं? नम्रता, आशावाद जो आहे ना, तो आशावाद या लोकांना महायुतीकडे घेऊन जातो. आशावाद या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घेऊन जातो. आशावाद या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जातो, कारण ते कदाचित बाहेर काढतील. त्यांना आश्वासक चेहरे नाही आहेत. ठीक आहे, आशावाद हा खूप खूप महत्वाचा शब्द तुम्ही वापरलाय. हुसेन दलवाई हसतायत त्याच्यावरती. हुसेन दलवाईजी. असा आशावाद इतका आहे की आमचे राजू वाघमारे काँग्रेस सोडून तिकडे गेले. आशावाद म्हणजे किती आशावाद आहे बघा. का गेले आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. राजू वाघमारेंना मी सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये बेकारांची संख्या ती 4 कोटी झालेली आहे. 4 कोटी. हे लक्षात घ्या. लोकांची हालाकी कशी वाढलेली आहे ते बघा. आणि या सगळ्याचा विचार करून या संबंधामध्ये बोललं पाहिजे. असं म्हणत नाही की याचा विकासच काय झालेला नाही. विकास कुणासाठी आणि कशासाठी हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. का इंडस्ट्रीज बंद पडल्या, ज्या इंडस्ट्रीज येतात त्याच्यामध्ये का हे बेकारी कमी होत नाही, लोकांना हे मिळत नाही, नोकऱ्या का मिळत नाही, याचा विचार केला पाहिजे. तुम्ही छोटे छोटे उद्योगधंदे सगळे बंद करता, छोट्या छोट्या गोष्टीवर जीएसटी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये लावतात. हे सगळं जे आहे त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. आणि काही लोकांना सगळ्या तऱ्हेची मजा मारता यावी या तऱ्हेनं संबंध अर्थव्यवस्था तुम्ही तयार करता. त्याच्यातून हे काही सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि राजूजी जे अगोदर बोलत होते तेच मी आज बोलतोय. काँग्रेसमध्ये ते असताना ते हेच सांगायचे. आता ते काय. एक प्रश्न इकडे मला फक्त खरं तर मला प्रकाश पवार आणि विनायक दोघांनाही विचारायचा, पण नंतर ब्रेकची वेळ लगेच होईल. मी विनायककडे जातो. विनायक, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये स्पेसिफिकली सरकारी नोकऱ्या आणि त्याचप्रमाणे ज्या सगळी रिक्त पदे ती भरली जाणार, सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार याच्या घोषणा होत्या. त्या तुलनेमध्ये भाजपच्या थेट सरकारी नोकऱ्यांच्या घोषणा नव्हत्या तुलनेनं. आणि आतापर्यंतच्या याच्यात अग्निवीरची योजना तर आपण बघितली तर ते कंत्राटीकरण थेट सैन्यापर्यंत पण पोहोचलं होतं. पण तरी सुद्धा लोक म्हणजे सध्या दिसतंय तर असं की तरुण मात्र प्रतिसाद देत आहेत. पोलमध्ये आकडे आपल्याला महायुतीच्या बाजूने आहेत, एनडीएच्या बाजूने आहेत. असं का होत असावं?
प्रसन्न, मी थोडक्यात उत्तर देतो की ज्यांनी बेरोजगारी हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो असं कळवलं होतं, त्यांच्यातल्या जास्त लोकांचा कल हा अर्थातच विरोधात इंडिया आघाडीच्या बाजूने आहे, मात्र तो पूर्णपणे नाही आहे. याचं कारण विरोधी आघाडीचा जाहीरनामा किती पोहोचला, प्रचारात तो किती जोरकसपणे मांडला गेला. या उलट भाजपकडे प्रो इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो की एकच चेहरा, एकच मुद्दा आणि ते सांगणारं एकच मॉडेल, त्यामुळे हा फक्त डेटाचा किंवा मुद्द्यांचा प्रश्न न राहता कम्युनिकेशनचाही मुद्दा बनतो. आणि तिथं कदाचित दोन्हीत फरक दिसतोय, जो आपल्याला इंडिया आघाडीला 5% लोक इंडिया आघाडीसाठी मत देताना आणि राहुल गांधी 3% असं म्हणतात. सो एक सिंगल कम्युनिकेटर नसणं हा एक मुद्दा ह्या असंतोषाला मतपेटीपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतोय असं आपल्या सर्वेतनं दिसतं.